बरोबर आहे. माझं काय मत आहे, आखरी शिंदे साहेबांना ज्या पद्धतीनं शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, त्याला अधिक मजबूत करण्याचं काम काही कमी जास्त गोष्टी करून हाय त्या शिवसेनेला अधिक कसं मजबूत करता येईल हा विचार आता सगळ्यांना करणं गरजेचं आहे. आखरी महाराष्ट्रातली शिवसेना ही छत्रपती शिवराजच्या नावाची आहे, ती शिवशंकर शंभूच्या नावाची आहे आणि मग तीच शिवसेना पुन्हा ताकदीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचल याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. बच्चू जी, हिंदी में बताइए कि सांसदों की संख्या बढ़ी है, एकीकडे विधायकों की संख्या बढ़ी है, एकीकडे खासदार फुटतात आणि निधी मिळत नाही हे वारंवार सांगितलं जात होतं. मात्र असा रिपोर्ट आला आहे की निधी सगळ्यांना मिळालेला आहे, मात्र निधी खर्चच केला नाहीये. बरोबर आहे. काही ठिकाणी असू शकतं, काही ठिकाणी असं असू शकतं. सार्वत्रिक तो विषय नाहीये, लक्षात घ्या. तो 1-2 खासदाराचा असू शकतं. नाही, सगळ्याच खासदारांना निधी खर्च केलेला नाहीये सर. अरे प्रत्येकी निधी दिला, परंतु 3 कोटी 4 कोटी 5 कोटी 1-2 कोटी 15 लाख रुपये. मला नेमकं माहिती नाही, तुमच्याद्वारे माहिती होते. हिंदी में बताइए कि सांसदों की संख्या बढ़ी, विधायकों की संख्या 60 से ज्यादा होगी क्या आने वाले दिनों में? बिल्कुल पक्का वही लगता है, कितने विधायक संपर्क में वही लगता है. मेरे को तो लगता है दोनों भी शिवसेना महाराष्ट्र का धर्म निभाए और इकट्ठा हुई. लेकिन कितने विधायकों के साथ संपर्क अभी साधे हुए, क्योंकि वो तो मुझे कुछ पता नहीं. देखो, मैं शिव सैनिक के संपर्क में रहता हूँ, नेताओं के संपर्क में नहीं रहता. लेकिन आने वाले दिनों में दोनों शिवसेनाओं का साथ आना चाहिए. उद्धव जी को एक पाहू आता. उद्धव ठाकरे को एकनाथ शिंदे के साथ आना चाहिए. मेरे को लगता है इस मुल्क की पार्टी है और मुल्क को बढ़ाना है तो इकट्ठा आना जरूरी लगता है. मेरा व्यक्तिगत मत है. आता हाच प्रस्ताव समजा ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.